नमस्कार, मी अभिजित शालिग्राम मिच्चे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तुमचा आवडता स्वास्थ्यविषयक कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, जिथे तुम्हाला मिळतात तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे। मित्रांनो, उत्क्रांतीनंतर मनुष्याच्या शरीराचा भार हा 4 पायांवरतून 2 पायावरती आला आणि साहजिकच मनुष्याच्या शरीराचा गुरुत्वाकर्षणाचा सेंटर म्हणजेच सेंटर ऑफ मास हा बदलला गेला। यातून शरीराचे ओझे हे आता फक्त 2 पायावरती राहिले आणि यातून अतिरिक्त ताण पडला गेला कंबर, मनका व पाठ ह्या अवयवांवरती। अर्थातच ह्या आजारांचे पुढे अत्यंत गंभीर असे स्वरूप झाले आणि ह्या आजाराची चिकित्सा करताना शस्त्रक्रियेचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला। शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च व त्यातून निघणारे दुष्परिणाम हे अत्यंत चिंतेचा असा विषय आहे। अर्थातच असे अनेक प्रश्न असतील, यावरती एकच समाधानकारक उत्तर आहे, ते म्हणजे आयुर्वेद। अर्थातच तुम्ही आज सगळ्यांनी आजचा विषय ओळखला असेल। आजचा विषय आहे मान, पाठ, गुडघे, मान, पाठ, कंबरदुखी व आयुर्वेद। विषय तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवर परत एकदा बघू शकता। मान, पाठ, कंबरदुखी आणि आयुर्वेद। मित्रांनो, हा विषय अत्यंत साधा जरी वाटत असला तरी हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला हवे एक तज्ञ व्यक्ती आणि म्हणूनच ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे। नमस्कार सर, मी सह्याद्री वाहिनी व हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे मनापासून स्वागत करतो। अर्थातच वैद्य हे सर्वांना सुपरिचित जरी असले तरी सरांचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला सर्वांना करून देतो। वैद्य सचिन भागवत गोडसे हे आयुर्वेदाचार्य व आयुर्वेद तज्ञ आहेत व गेल्या 16 वर्षापासून ते कुर्डुवाडी येथे संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा करतात। यासोबतच ते श्री विश्वार्पण आयुर्वेदिक चिकित्सालय येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत। आजपर्यंत वैद्य सचिन गोडसे यांनी मान, पाठ, कंबरदुखीच्या हजारो रुग्णांची यशस्वी चिकित्सा करून कायमस्वरूपी त्यांना व्याधीमुक्त व वेदनामुक्त केले आहे। तसेच कित्येक रुग्णांच्या मणक्याचे ऑपरेशन सुद्धा टाळले आहे। याशिवाय दररोज नवीन औषधी पद्धतींमध्ये संशोधन करून त्याचा फायदा करून रुग्णाला देणे हे त्यांचे कार्य निरंतर सुरू असते। मान, पाठ, कंबरदुखीशिवाय गुडघेदुखी, स्त्री पुरुष वंध्यत्व, किडनी विकार, स्थौल्य, थायरॉइड, मधुमेह, पोटांचे विकार, विशेषतः उंची वाढवणे यासारख्या सर्व आजारांमध्ये सरांनी विशेष अशा प्रकारचे प्रावीण्य मिळवले आहे। कुर्डुवाडी व्यतिरिक्त डॉक्टर मुंबई, दादर, ठाणे, पुणे व दौंड या सर्व ठिकाणी आपली वैद्यकीय सेवा पुरवत असतात। तर सर, तुमचे परत एकदा ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत। सर, मी चर्चेची सुरुवात करण्याआधी तुम्हाला असा प्रश्न विचारेल की मान, पाठ व कंबरदुखी ह्या आजारांची कारणे काय आणि तुम्ही आजच्या चर्चेसाठी हा विषय कशा प्रकारे निवडला? बरोबर, सुरुवातीत छान प्रश्न विचारला तुम्ही। सुरुवात हा विषय का निवडला ते अगोदर मला सांगायला आवडेल। काय होतं की ज्यावेळी मी 2008-9 साली म्हणजे साधारण 16-17 वर्षापूर्वी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, त्यावेळी वाताचे, पित्ताचे, कफाचे जे आजार असतात त्यात वाताचे मोस्टली म्हणजे जास्तच पेशंट यायचे, म्हणजे कंबरदुखी, गुडघेदुखी। पण हे जे पेशंटचं प्रमाण होतं ना, ते साधारण 40च्या, 50च्या, 60च्या पुढचे वयोवृद्ध आपण ज्यांना म्हणतो असे लोक यायचे। पण आज जर प्रमाण पाहिलं ना तर 10, 12, 14 वर्षाचा मुलगा पण येतोय आणि ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप आहे। म्हणजे वाताचे आजार हे 80-90% पेशंट त्याचेच असतात, पण त्याच्यात जर प्रमाण पाहिलं आपण तर हे 10-12 वर्षाचे मुलं म्हणजे हे खूप म्हणजे आजच्या घडीला जर पाहिलं तर हे खूप त्रासदायक आहे। याच्या पाठीमागं जे कारणं आहेत ते म्हणजे वाताचे आजार वाढण्याच्या पाठीमागे आपली जी जीवनशैली असेल त्याची कारणं आहेत, त्यानंतर RTA सारखे आजार असतील, त्यानंतर व्यवसाय असेल, त्यानंतर जे म्हणतो ना हरी करीवरी, ही जी बदललेली आपण जी जीवनशैली आहे ती त्याच्या पाठीमागं कारणीभूतच आहे। पण आज जे आकस्मिक म्हणतो की ह्याच्या पाठीमागं जसं आता चिकनगुन्याचं आपण पाहिलंय की पुण्यामध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा अक्षरशः थैमान घातलेलं आहे। त्याच्यामध्ये झालं असं की बऱ्याचदा आता डॉक्टर पण ह्यामध्ये गोंधळात पडलेले आहेत। गोंधळाच्यामुळे झालेलं आहे की बऱ्याचदा काय होतं की डेंग्यूची टेस्ट पॉझिटिव्ह येते पण प्लेटलेट कमी झालेले असतात, चिकनगुन्याची टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि त्या ठिकाणी प्लेटलेट कमी झालेले दिसत असतात। म्हणजे हा डेंग्यू आहे का चिकनगुन्या हे कळत नाही, त्याची ट्रीटमेंट काय चालू करायची हे गोंधळात होतं। ह्याच्यामध्ये होऊन काय जातं की त्या शरीरामध्ये ताप हा 2-2, 4-4, 8-8 दिवस राहतो, कधी कधी 8 दिवसानंतर लक्षणं वाढायला लागतात। म्हणजे शक्यतो लवकर लक्षात येत नाही की हा चिकनगुन्या आहे, हा डेंग्यू आहे का, हा इतर कुठला व्हायरल इन्फेक्शन आहे की ज्याच्यामुळे ह्याच्यामध्ये त्रास होत आहे, हे एक। आता असं झाल्यानंतर काय होतं की ज्यावेळी आमच्याकडे पेशंट येतो 1 महिना झालं, 1.5 महिना झालं, 2 महिने झालं की चिकनगुन्याचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे मान पण दुखते, कंबर पण दुखते, पाठ पण दुखते, सगळे सांधे चमकतात, त्यानंतर उलटीचा त्रास होतो, काहींना जुलाब होतात तर काहींना 4-4 दिवस पोटच साफ होत नाही, काहींना दिवसातून 5-6 वेळा जावं लागतं तर काहींना 2-2, 3-3 दिवस पोटच साफ होत नाही, अशी लक्षणं येतात। अंगावरती रॅश येणं, पुरळ येणं, ही सगळी लक्षणं म्हणजे काय म्हणू आपण जर हे कंप्लीट असं म्हणू शकतो आपण। पण ह्या चिकनगुन्यानं एवढं थैमान घातलंय की त्यामुळं
ह्याच्यातून वाढलेला जो ताप आहे त्या तापातून जो आपण म्हणतो की रसगत, मांसगत, रक्तगत आणि हाडापर्यंत मुरलेला ताप, की जो हा ताप आहे तो त्या सांधेला वाकडं तिकडं करून म्हणजे प्रत्येक उठताना बसताना चमका येतात त्या शरीरामध्ये, अशा पद्धतीने त्रास होतो. आणि फक्त ह्याला नाही, म्हणजे मोठ्या व्यक्तीला नाही, वयोवृद्धाला नाही, तर हा लहान म्हणजे 10, 12, 15 वर्षाच्या मुलांना पण होऊ शकतो, 20, 25 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा व्हायला लागलेला आहे. त्यामुळं ह्याची जी सिरियसनेस आहे ते ओळखून आपण हा विषय निवडलेला आहे. त्याचं कारण असं की चिकनगुन्या झाल्यानंतर औषधं तर चालू आहेत, सगळं खात आहे, त्यानंतर सलाईन चालू आहे, तरीसुद्धा पेशंटला त्या आराम पडत नाही. औषध जोपर्यंत खातोय तोपर्यंत बरं वाटतं, औषध बंद झाले की परत त्रास होते. असं 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 महिन्यानंतर जर पेशंट तसं होत असेल तर मग मात्र ह्याचं प्रमाण कुठेतरी आता आयुर्वेदाकडे जास्त वळत चाललेलं आहे. हे लोकांना कुठेतरी कळावं की आयुर्वेदातसुद्धा ह्याचे रिझल्ट येतात. ताप किती 103 असेल, 104 जरी असेल तरीसुद्धा आयुर्वेदिक औषधांना तो लवकरात लवकर उतरवता येतो. आणि ह्याच्या पाठीमागचा जो विचार आहे ना आयुर्वेदात केलेला, तो म्हणजे कीट आणि लुताचा विषयाचा. म्हणजे ताप जर आला तर नुसती तापाचे औषध देऊन चालत नाही, तर त्या ठिकाणी आगदातले औषधं म्हणजे जे विष चिकित्सा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हा जो तो चिकनगुन्या असेल किंवा डेंगू असेल, त्याचा जो मच्छर आहे किंवा जो हे डास आहे तो विषाणूजन्यच आहे. म्हणजे तो इडिस इजिप्टिका किंवा इडिस अल्बोपिक्टोरस 2 येतात असं ते आपल्याकडे जे दिसतात ते. तर त्याचं जे विष येतं ते त्या शरीरात येतं आणि त्यातून ताप निर्माण होतो. म्हणजे फक्त ज्वराची न चिकित्सा करता जर विषाची त्याला ही दिली, जोड दिली आपण, तर ते जे आम आहे तयार झालेलं किंवा जे विष आहे तयार झाले ते पूर्ण आयुर्वेदिक औषधांनी आगदातली जी औषधं आहेत ती जर वापरली तर ते विष कमी होतं. विष कमी झालं तर ज्वर म्हणजे ताप कमी होतो. ताप कमी झाला तरच संधिवात किंवा सांधे दुखणं किंवा कंबर दुखणं, पोट दुखणं किंवा उलट्या होणं, जुलाब होणं, ते फिट्सपर्यंत किंवा ज्याला पॅरालिसिसपर्यंत जी लक्षणं आहेत तीही पूर्ण आपण कमी करू शकत असतो. म्हणजे त्याचं मूळ जर कमी केलं तरच पुढची जी लक्षणं आहेत ती कमी होत असतात. म्हणून जे आज जर पाहिलं तर ह्याचं जे प्रमाण आहे म्हणजे लोकांचं जे प्रमाण आता वाढत चाललेलं आहे किंवा चिकनगुन्या झालं तर परत आयुर्वेदाकडे वळायला पाहिजे, तर त्यांना हेच सांगण्यासाठी, कारण त्यांचं आर्थिक, त्यानंतर मानसिक, त्यानंतर शारीरिक हे सगळं जे नुकसान आहे ते कुठेतरी टळावं, कुठेतरी त्यातून त्यांना मार्ग दिसावा, आयुर्वेदाकडे जे वळत चालेल ते प्रमाण आहे ते थोडंसं अजून वाढावं, ह्याच्यासाठी हाच आपला विषय निवडलेला आहे आपण. बरोबर. मान, पाठ व कंबरदुखी याबद्दल तुम्ही उत्तम मार्गदर्शन तर केलंच आपल्याला. तर यानंतर मी तुम्हाला मान, पाठ व कंबरदुखीची नेमकी लक्षणे काय असतात हा असा प्रश्न विचारेल. बरोबर आहे. तर आता आपण माहितीच्या दृष्टीने पाहूया की मानेच्या मणक्यात, त्यानंतर पाठीच्या मणक्यामध्ये आणि कमरेच्या मणक्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की हा आजार मणक्यामुळं जास्त होत असतो. त्यामुळे मानेच्या मणक्यात जर समजा त्रास होत असेल तर काय कारण असू शकतं की मानेचे जे विकार आहेत, म्हणजे मानेच्या मणक्यामध्ये झीज असणं, गॅप असणं, नसदप नाही, हे तर झालं. त्यामुळं काय होऊ शकतं की दुसरं जे आजार म्हणजे समजा डोळ्याचे आजार असतील, कानाचे आजार असतील, डोक्याचे आजार असतील, तर त्याच्यामध्ये पण मान दुखत असते. समजा इसका बसलेला असेल, झटका बसलेला असेल, स्पोर्ट्समध्ये इंजुरी झालेली असेल तरीसुद्धा मानदुखी होत असते. आता तर लहान मुलं पण येतात की मोबाईलचं जास्त व्यसन असतं की मोबाईल पाहून त्यांची मान दुखायला चालू होत असते. म्हणजे बरेचदा एवढं त्याचं हे वाढत गेलेलं की एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या, की एक सर्दी म्हणजे सतत सर्दी होत होती त्या मुलाला, साधारण 10-11 वय त्या मुलाचं होतं, आणि सतत सर्दी होऊन त्यांना मान दुखायला लागली, डोकं दुखायला लागली. त्यानंतर एवढी दुखत गेली थोडीशी, सुरुवातीला 1-2-4 महिने त्यांचे काही एवढं लक्षात आलं नाही, पण परत डोक्यात मुंग्या पण यायला लागल्या. मग त्यांनी डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की अर्ली चेंजेस ऑफ सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस, वय त्याचं 10-12 आणि अर्ली सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिसचे चेंजेस त्यामध्ये दिसायला लागले. म्हणून त्यांना नेक बेल्ट दिला आणि तो मुलगा येऊन आपल्याकडे म्हणत होता की डॉक्टर आता इथून पुढे मी कधी हातात मोबाईल घेणार नाही. म्हणजे किती वाईट परिस्थिती वाटते. मग त्यावेळी हा विचार आपण ज्यावेळी केला की त्याचं निदान होतं ते आपलं त्याचं जे प्रतिशा आहे, जीर्ण प्रतिशा हे निदान केलं आणि त्याची ट्रीटमेंट केली. त्याची सर्दी तर गेली. त्यानंतर आतमध्ये सर्दी साठत होती, त्याच्यामुळे ज्या शिरावरती शिरागत वात येत होता तो कमी झाला आणि त्याची जी मानदुखी आहे ती पूर्ण कमी करू शकलो आपण. म्हणजे अशा पद्धतीनं मानदुखीचे काही कारणं असू शकतात. तसं खाली जरा थोडं आलं तर पाठदुखी काय होऊ शकते, ते पाठीमध्ये समजा पोक काढून बसलेलं असेल किंवा व्यवसायाचं असेल, दिवसभर बैठे काम असेल ते असू शकतं. त्यानंतर पाठीला मार लागलेला असेल, इसका बसलेला असेल, त्याचबरोबर पोटाचे काय आजार असतील, पोट फुगत असेल किंवा गच्च होत असेल, अजीर्णासारखा आजार असेल किंवा स्थौल्य असेल, पोट पुढे येत असेल तर त्या मणक्यावरती ताण पडतो आणि कंबरदुखी चालू होत असते. त्याचबरोबर पॉट स्पाईनसारखे इन्फेक्शन म्हणजे जे TB म्हणतो आपण मणक्याचा ते असेल किंवा एखादं व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा त्या ठिकाणी एखादी ट्यूमर झालेली असेल, CA असेल, तर हे पाठीच्या मणक्याचे किंवा पाठ दुखण्याची कारण आहेत. आणि त्याच्या खाली जर आपण गेलो तर कमरेच्या मणक्यामध्ये गॅप असणं, झीज असणं, नस दबणं, उड्या मारणं, पडणं, ॲक्सिडेंट होणं,
अति व्यवहाय असणं म्हणजे संबंध जास्त ठेवणं, अति प्रवास असणं, शिक्षकासारखे जे नोकरी असतात ज्यांना प्रवास करावा लागतो, किंवा आता इथं मुंबईमध्ये पाहिलं तर लोकलचा जास्त प्रवास होणं, उभं राहून प्रवास करणं, हरी वरी जे म्हणतो ना आपण की सतत धावपळ असणं, दगदग असणं, त्यानंतर एसीमध्ये बसून बैठे काम असणं, जे आय टी क्षेत्रातले त्यांचं दिवसभर एसीमध्ये काम असतं, त्यानंतर वेगावरोध होतो त्या ठिकाणी, म्हणजे मलमूत्राचे वेग आले तर ते धारण करून ठेवलेलं असणं, हे आशंका स्त्रियांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर डिलिव्हरी समजा सिझर झालेलं आहे, 1-2 सिझर झालेलं असणं, त्यानंतर पिरियडमध्ये जो आराम करायला पाहिजे तो आराम न करणं, त्यानंतर जाडी वाढणं, शरीराला धोधरा वाढणं, वात वाढणं, ही असंख्य कारणं त्या कंबरदुखीमध्ये येत असतात. हो हो. यानंतर पुढचा प्रश्न या अनुषंगाने तुम्हाला असं विचारेल सर की मणक्याच्या आजाराव्यतिरिक्त मान, पाठ व कंबरदुखी हे लक्षण अन्य कोणत्या व्याधीत आढळतात? बरोबर आहे. हाही एक छान प्रश्न विचारला, कारण काय बऱ्याचदा पेशंट येत असतो की माझी मान दुखते, माझी पाठ दुखते किंवा माझी कंबर दुखते, पण त्याच्या पाठीमागे जे कारण असतं ज्यावेळी आयुर्वेदिक विचार केला जातो त्यावेळी त्याचं निदान हे आयुर्वेदिक पद्धतीने केलं जातं. जर आपण आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं जर निदान करू शकलो तर त्याची ट्रीटमेंट ही पूर्ण होत असते आणि त्याला आपण व्याधीमुक्त आणि वेदनामुक्त करू शकत असतो. म्हणजे काय, एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक पेशंट आलेले होते, साधारण 30-32 वय, पुण्याच्या ओपीडीमध्ये पेशंट आलेली होती, 30-32 वय, की कंबर जास्त दुखते, पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि त्रास जास्त होतो. किती वर्षापासून तर 2-2.5 वर्षापासून त्रास होत होता त्यांना. त्यांनी औषध घेतली, गोळ्या घेतल्या, त्यानंतर एक्सरे झाला, त्यानंतर MRI झाला, त्यानंतर ते आपल्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्या मणक्यामध्ये L4, L5 आणि L5S1 मध्ये L4, L5 हे होतं डिस्क प्रोट्रुजन होतं आणि L5S1 मध्ये पोस्टीरियर लिस्थेसिस म्हणजे जो 5वा मणका आहे तो शेवटच्या मणक्यावरती घसरलेला होता. त्यामुळे त्यांना कंबरदुखीचा जास्त त्रास होत होता. ज्यावेळी आपण निदान केलं त्या पेशंटचं त्यावेळी ते निदान होतं पक्वाशयगत वात, म्हणजे त्या मोठ्या आतड्यामध्ये वाढलेलं वात. ह्यामुळं हे पेशंटचे निदान करण्याच्या पाठीमागं ज्यावेळी आपण पाहू त्यावेळी त्यांच्यामध्ये जी लक्षण होते ते तुम्हाला सांगेल, म्हणजे कमी झाल्यानंतर काय काय होतं. त्या पेशंटला आपण पक्वाशयगत वाताची ट्रीटमेंट केली, म्हणजे दीपन केलं, पाचन केलं, त्यानंतर तिक्तक शिराच्या बस्ती केल्या आणि बस्ती झाल्यानंतर पेशंट साधारण 2.5 ते 3 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित उठणं बसणं त्यांचं व्यवस्थित चालू झालं. एक, त्यानंतर त्यांना जो पाईल्स म्हणजे मुळ्यासारखा त्रास होता तो पूर्णपणे कमी झाला. हे 2, लगविलासारखं वारंवार यायचं आणि त्यानंतर कंट्रोल होत नव्हते, हा त्रास त्यांचा पूर्ण कमी झाला. 2, आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं जे पिरियड म्हणजे उशिरा येणं, कधी कधी अगोदर येणं, पिरियडच्या अगोदर पोट, कंबर, छाती सर्व दुखणं, पाय दुखणं, पायाचं गोळं येणं, त्यानंतर दम लागणं, अंगामध्ये जास्त घाम येणं, अस्वस्थ होणं, झोप न लागणं, ही असंख्य त्यांची कारणं जी होती, जी लक्षण होती ती एक 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 करत आपण साधारण 3.5 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण कमी करू शकलो. म्हणजे पेशंट आला होता कंबरदुखीसाठी, जे मी तुम्हाला म्हणलं की पूर्ण वेदनामुक्त तर करतो, कंबरदुखी तर त्यांची कमी आलीच, पण त्यांना व्याधीमुक्त म्हणजे इतर जे त्यांचे आजार होते ते त्यातून गेले. त्याचं हे जे मी तुम्हाला सांगितलं की जर निदान आयुर्वेदिक असेल ना तर त्या पेशंटला आपण पूर्णपणे त्या आजारातूनच नाही तर पूर्ण शरीरातले जे आजार आहेत त्यातून बाहेर काढत असतो. त्याचं कारण असं की आयुर्वेद ज्यावेळी एखाद्या रुग्णाला पाहतं त्यावेळी एक संघ पाहतं, कारण त्या पेशंटमध्ये समजा आता स्त्री ह्याची पिरियडची किंवा पाळीची लक्षण होती त्यासाठी आपल्याला गायनेकोलॉजिस्टला दाखवावं लागलं असतं. समजा हाडाची लक्षणं आहेत, मणक्याचा त्रास आहे तर ऑर्थोपेडिक सर्जन किंवा हाडाच्या डॉक्टरांना दाखवावं लागलं असतं, किंवा इकडे पाठीमाग पाईल्ससारखा त्रास होता तर त्या ठिकाणी मुळे द्यायचा म्हणजे पोटाच्या डॉक्टरांना त्यांना गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला दाखवावं लागलं असतं. लघवीचा त्रास होता, युरोलॉजिस्टला म्हणजे किती डॉक्टरांकडे त्यांना फिरावं लागलं असतं. हे सगळं ज्यावेळी आयुर्वेदाकडे तो पेशंट येतो त्यावेळी तो एक संघ पाहिला जातो, एक शरीर पूर्ण पाहिलं जातं आणि ह्याच्यामुळं आपण त्या पेशंटला व्याधीमुक्त आणि वेदनामुक्त करू शकतो. बरोबर. यानंतर सर बऱ्याचदा व्यवहारामध्ये असे लक्षण आढळून येतं आपल्याला की गादी सरकणे, नस दबणे किंवा 2 मणक्यातील गॅप वाढणे, अशी लक्षणं घेऊन अनेकदा पेशंट आपल्या समोर येतात. तर अशा वेळी तुम्ही काय चिकित्सा करतात किंवा यासाठी तुमची काय संशोधन उपचार पद्धती आहे? बरोबर. आपण जे आजपर्यंत बऱ्याच पेशंटचं ऑपरेशन टाळू शकलो किंवा बऱ्याच पेशंटला जे आपण सक्सेस करू शकलो त्याच्या पाठीमागचा विचार सांगतो मी. आणि पेशंट येत असतो काय की गादी सरकलेली आहे किंवा नस दबलेली आहे किंवा मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं असतं की आता ह्याच्यावरती कुठंही उपचार नाही, तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. ह्या सल्ला ज्यावेळी त्याला दिला जातो त्यावेळी तो पेशंट आपल्याकडे येत असतो. अगोदर जर आला तर आपण 100% त्याला बरं करतच असतो, पण एवढ्या लेट स्टेजला जरी तो आला की आता इथून पुढं काहीच उपचार होणार नाही, तुम्हाला ऑपरेशन हाच पर्याय आहे, त्याशिवाय वेदनाच कमी होणार नाही किंवा पेशंट जागेवर बसतो त्याच वेळी येतो. ह्याच्या पाठीमागे निदान आयुर्वेदिक केलं जातं. म्हणजे काय केलं जातं ते मी तुम्हाला सांगितलं. समजा आता पेशंट आला की कंबर दुखते तर तिथं हाडात असेल तर कटिगत वात आहे का, समजा शिरा दुखतात, आखडायला लांबायला त्रास होतो, उभा राहायला त्रास होतो तर त्या ठिकाणी शिरागत वात आहे का कंठरागत वात आहे का, अशा पद्धतीने निदान केलं जातं. त्याच्याही पुढे जाऊन समजा पायामध्ये हातामध्ये मुंगे येतात, त्यानंतर पायामध्ये तळपायाची आग होत असते, काही जण पाय चालताना पाय भरून येतो, जड वाटतो,
म्हणजे ह्या ठिकाणी काही मज्जागत वाताची ही लक्षणं असतात. मग त्या पद्धतीने विचार करून शिरागत वाताची ट्रीटमेंट केली जाते, त्यानंतर मज्जागत वाताची ट्रीटमेंट केली जाते, त्यानंतर कटिगत वाताची ट्रीटमेंट केली. ह्याची प्रत्येकाची वेगवेगळी औषधं असतात. त्याच्या पाठीमागे दीपन करणं, पाचन करणं, बस्ती करणं. कारण आता समजा हाडाची जर असेल तर तिक्तक्षराच्या बस्ती वापरल्या जातात. त्यानंतर शिरागत असेल तर त्या ठिकाणी दशमूलधानवंतर किंवा सहचरादीसारख्या बस्ती वापरल्या जातात. त्याच्यापुढे समजा नस दबलेली आहे जे म्हणलं जातं तर त्या ठिकाणी मज्जागत वाताची ट्रीटमेंट केली जाते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळी समजा काही बऱ्याचदा काय होतं की एखाद्याला ताप येतो म्हणजे आणि त्यानंतर त्रास वाढतो किंवा बऱ्याचदा काय होतं 2-3 दिवस बरं वाटतं परत वाढतो, 2-3 दिवस कोणाला कमरेपासून सुरुवात होत असते, कोणाला मानेपासून सुरुवात होत असते. तर ह्या ठिकाणी तृतीयक ज्वराचं सुद्धा निदान होत असतं. तर तृतीयक ज्वराची जर ह्या ठिकाणी ट्रीटमेंट केली, पटोलादेसारख्या जर ज्वरातल्या बस्ती वापरल्या तर पेशंटचा हा कायमचा त्यातून बरा होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं निदान हे आयुर्वेदिक पद्धतीने केलं जातं. आणि मग आपण जे ट्रीटमेंट करतो तर ती ट्रीटमेंट पण कशा पद्धतीने केली जाते त्याचाही पाठीमागचा विचार सांगतो की आयुर्वेदानुसार वाताची जी लक्षणं सांगितली जातात तत्रवृक्ष, लघुश्वेत, सूक्ष्म, चलो, अनिला ह्या पद्धतीनं जे लक्षणं सांगितले जातात त्याच्या विरोधाची जी ट्रीटमेंट असते म्हणजे वृक्ष आहे त्याच्या विरोधात स्निग्ध असणं, त्यानंतर थंड आहे त्याच्या विरोधात उष्ण असणं आणि त्यानंतर जे लघु आहे त्याच्या विरोधात गुरु म्हणजे गुरु असणं, उष्ण असणं आणि स्निग्ध असणं अशा पद्धतीची जी औषधं आहेत ज्या ठिकाणी वाताची प्राकृती होते, निर्मिती होते किंवा जे वाताचं जे स्थान सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जर का आपण औषध सोडलं ते म्हणजे मोठं आतडं जे ह्याचे जे आपल्या वाताची जी स्थानं सांगितलेली आहेत त्यामध्ये काय सांगितले ते सूत्रास्त्री पक्वशे कटिशक्ती सूत्रास्त्री पक्वशे तत्रापि पक्वाधारम विशेषतः म्हणजे काय की मोठा आतडं पक्वशे हे विशेष स्थान सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जर का आपण औषध सोडली तर त्या ठिकाणी जे हाडाची उत्पत्ती ज्या ठिकाणी होत असते तर ती कुठं असते अस्थिधराकाला. ती कशाच्या शेजारी असते? पुरीशधराकाला शेजारी. म्हणजे पुरीशधराकाला आणि अस्थिधराकाला शेजारी असतात. पुरीशधराकाला व्यवस्थित झाली तर अस्थिधराकाला व्यवस्थित होते. म्हणजे काय होतं की जर त्या ठिकाणी मळ चांगला झाला तरच ती पुरीशधराकाला चांगली होते असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय व्हायला पाहिजे? भूक चांगली लागायला पाहिजे, पचन व्यवस्थित चांगलं व्हायला पाहिजे आणि मग मळ चांगला तयार व्हायला पाहिजे. मळ म्हणजे तृतीय अवस्था हा जर व्यवस्थित झाला तर अस्थिधराकाला चांगली होते म्हणजे तिचं पोषण होतं. म्हणजे हाडाची जी भूक आहे ती वाढते. मग आपण जे औषधं देतो ते हाड घेतं आणि त्या हाडाची झीज भरून यायला लागते. अशा पद्धतीनं मागं त्याचा विचार असतो. म्हणून आपण एखादा पेशंट जर का आला की नस दबलेली आहे, गादी सरकलेली आहे किंवा गॅप पडलेला आहे तर त्या पद्धतीनं हा विचार केला जातो. अस्थिगत आहे, मज्जागत आहे, शिरागत आहे, खंडागत आहे आणि त्याच्या पद्धतीनं त्याची औषधं दिली जातात. दीपन करणं, पाचन करणं आणि बस्ती करणं आणि त्याच्यानंतर रसायन चिकित्सा करणं. मग मात्र पेशंटला जर ऑपरेशन जरी सांगितलं असेल तर ते आपण ह्या पद्धतीनं टाळू शकतो. कारण ते त्यांच्या शास्त्रानुसार बरोबर असू शकतं की हाडाची झीज भरून येत नाही वय झाल्यानंतर किंवा काय शुगर आहे, बीपी आहे किंवा एखाद्याचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं असतं, एंजिओप्लास्टी झालेली असते त्यामुळे त्यांना ऑपरेशन करता येत नाही. हे त्या शास्त्राच्या मर्यादा आहेत. शास्त्राबद्दल मर्यादा बदलतात. त्यामुळे आपण त्यांच्या पुढंही जाऊन म्हणजे कुठल्याही शास्त्राच्या पुढं जाऊन सुद्धा आपण ही ट्रीटमेंट करू शकतो. आणि किती 2-3 मणक्यामध्ये जर त्यांनी सांगितलेलं असेल गॅप आहे, झीज आहे आणि ऑपरेशन आता करावंच लागते तरीसुद्धा आपण हे ऑपरेशन टाळून त्याची ट्रीटमेंट ही यशस्वीरित्या करू शकतो. अगदी बरोबर सर. अर्थात ही चर्चा अशी जरी सुरू असली तरी आता वेळ झाली एक छोटीशी विश्रांती घेण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055.
ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण विषय बघतो मान, पाठ, कंबरदुखी व आयुर्वेद व आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे. तर ह्या अनुषंगाने मी तर तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारेल की बऱ्याचदा व्यवहारात मणक्याचे ऑपरेशन झाले आहे, पाठीचे ऑपरेशन झाले आहे, तरी सुद्धा त्यांची पाठ आणि मणका अजूनही दुखतो. असे पेशंट तुमच्याकडे येतात का आणि तुम्ही त्यावर काय चिकित्सा करतात? बरोबर. कारण काय होतं, आमच्याकडे जे येणारे पेशंट जे असतात ते ऑपरेशन शेवटी सांगितलेलंच म्हणजे आता ह्या पुढं काही तुम्हाला पर्यायच नाही असे येतात आणि त्याच्याही पुढे जाऊन की एकदा ऑपरेशन झालेलं आहे आता पुन्हा सांगितलेलं आहे. त्यामागे दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे ऑपरेशन समजा जर फेल गेलेलं असेल तर, आणि दुसरं असतं की एका मणक्यामध्ये ऑपरेशन झालं, समजा L4 L5 मध्ये ऑपरेशन झालेलं आहे आणि आता त्रास आहे L5 S1 मध्ये, हा दुसरं असतं. परत त्यांना दुसऱ्यांदा ऑपरेशन सांगितलं जातं की आता तुम्हाला परत ऑपरेशन करावं लागेल. तर ह्याच्या पाठीमागं काय कारण असू शकतं की त्या पेशंटला परत त्रास ॲक्च्युली झालेला असू शकतो, हे एक. किंवा दुसरं कारण असू शकतं की त्या पेशंटनं पहिल्यांदा ऑपरेशन केलं त्यावेळी त्याची जी आर्थिक, त्याची जी शारीरिक जी स्थिती झालेली आहे त्या कंडिशनमधून तो गेलेला आहे, आता परत त्या कंडिशनमध्ये तो जायला इच्छुक नसतो, त्यामुळे तो परत येतो. अशा वेळी काय केलं जातं की ज्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर परत ऑपरेशन केलं जातं त्याचं परत निदान केलं जातं. परत आपण जे मी तुम्हाला सांगितलं ना की अस्थिगत वात असेल तर अस्थिगत, त्यानंतर शिरागत असेल तर शिरागत आणि खंडागत असेल तर खंडागत, ह्या पद्धतीने त्याचे अगोदर निदान केलं जातं. आणि त्याच्यानंतर ह्यांच्यामध्ये जी ट्रीटमेंट केली जाते ती मात्र दीपन करणं, पाचन करणं आणि ज्या बस्ती केल्या जातात त्या मात्र साधारण 21, 42, 63 दिवसापर्यंत बस्ती केल्या जातात. उपक्रमामध्ये कटी बस्ती असते, त्यानंतर मन्या बस्ती केली जातात, त्यानंतर पीजी चिल सारखे त्यामध्ये सर्वांग तैलधारा म्हणले जातात त्याला, ते तैलधारा केले जातात. आणि ह्याच्यानंतर मग मात्र त्या पेशंटमध्ये आपल्याला रिझल्ट दिसत असतात. म्हणजे जे तुम्हाला सांगितलं ना की ऑपरेशनच्या पुढे जाऊन सुद्धा आपण ते रिझल्ट देऊ शकतो, ते ह्याच्यामध्ये देऊ शकतात. आणि त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी ह्या पेशंटला पूर्ण रिलीफ भेटते त्यावेळी त्यांना रसायन चिकित्सा केली जाते, जी महत्त्वाची आहे. अपुनर्भव चिकित्सा केली जाते. तर ते अपुनर्भव चिकित्सा म्हणजे काय की समजा आपण औषधं खाल्ली त्यानंतर कमी आलं पण परत औषध बंद केली परत होऊ शकतं. म्हणजे परत वात वाढू नये त्या शरीरामध्ये, कारण जी वाढलेला वात असतो तो पहिल्यांदा कमी करणं, त्यानंतर झालेली झीज आहे ती कमी करणं, होत चाललेली झीज आहे ते थांबवणं, अशा पद्धतीची जी ट्रीटमेंट आहे त्याला आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा म्हणलं जातं. ती रसायन चिकित्सा केल्यानंतर मग मात्र जे एकदा ऑपरेशन झालेलं आहे आणि परत दुखते किंवा परत ऑपरेशन सांगितलं आहे ते सुद्धा आपण या पद्धतीनं बाहेर काढू शकतो. बरोबर. अनेकदा सर व्यवहारामध्ये स्त्रियांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण हे अतिशय जास्त असतं, तर तुम्ही याविषयी आम्हाला काय माहिती द्याल? बरोबर आहे. आता जे तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं होतं की स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, तर स्त्रियांच्या बाबतीत काय होतं की त्यांच्यामध्ये बऱ्याचदा शरीराकडे किंवा एखादं लक्षण चालू झाले, पाठदुखी झाली, कंबरदुखी झाली, तर त्याकडे पहिल्यांदा सर्वात दुर्लक्ष केलं जातं. दुसरं त्यांचं जे लाईफस्टाईल जर पाहिले तर संध्याकाळी उशिरा झोपणं, उशिरा जेवणं, सकाळी लवकर उठणं, सकाळी सर्वांचं काम करणं, उभं राहून स्वयंपाक करणं असेल, त्यानंतर जर जॉब असेल तर परत प्रवास करणं, दिवसभर बैठे काम असणं, त्याच्यानंतर हे सगळं होत असताना त्या शरीराची जे काही शेअरिंग केअरिंग व्हायला पाहिजे ते न होणं, त्यानंतर पिरियडमध्ये 4 दिवस जे काय आराम व्हायला पाहिजे ते न होणं, त्याच्याही पुढे जाऊन जर समजा डिलिव्हरी समजा एखाद दुसरी सिजर झालेली असेल तर त्यानंतर शेकशेगडे ती न घेतलेली असणं, एखादं ॲबॉर्शन झालेलं असेल तर त्याच्यानंतर शेकशेगडे न घेतलेले असणं, ह्याच्यामुळे काय होऊन जातं, वात वाढत जातो. जसं जसं शरीराचा वात वाढायला लागतो तसं तसं शरीर स्थूल व्हायला लागतं. मग मात्र त्यांना हार्मोनल इम्बॅलन्स हे असं नाव दिलं जातं त्याला. आणि म्हणजे काय होतं की त्यांच्या शरीरावरती म्हणजे शरीराला धोतरा सुटायला लागतो, अंगाला घाम यायला लागतो, त्यानंतर शरीरामध्ये थकवा यायला लागतो, पाय दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, मान दुखायला लागते, सगळे सांधे दुखायला लागतात आणि पेशंटला तो गळून थकून जायला लागतो. त्यावेळी ते डॉक्टरकडे येतात. ह्यावेळी ज्यावेळी त्यांचं निदान केलं जातं त्यावेळी त्यांना त्रास कुठं झालेला असतो तर मणक्यात, पण इकडे त्रास काय असतो की मुळव्याधासारखा त्रास असणं, मुतखड्यासारखा त्रास असणं किंवा पाळीच्या पिशवीवरती एखादी गाठ असणं, ह्याची ज्यावेळी ट्रीटमेंट चालू केली जाते त्यावेळी त्या पेशंटचा पूर्ण वात कमी केला जातो. म्हणजे पूर्ण जी पक्वश आहे किंवा जो कटिगत वात आहे तो ज्यावेळी पूर्ण कमी करेल आपण त्यावेळी त्यांना बस्ती चिकित्सा केली जाते. त्यावेळी त्यांचा वात पूर्ण कमी, जसं शेकशेगडी केली जाते तसं 21, 42 दिवस त्यांना बस्ती दिली जाते. आणि बस्ती दिल्यानंतर मग मात्र त्यांचा जो कमरेचा त्रास आहे तो कमी होतो. पण त्याच्या पाठीमागचं कारण पाहिलं तर त्या स्त्रियांच्या पाठीमाग असणारी त्यांचं दुर्लक्ष आणि त्यांची जी लाईफस्टाईल आहे हे ह्याच्या पाठीमाग बऱ्याचदा दिसून येत असतं आपल्याला. यानंतर आपल्याला एक कॉल येतोय. मंगल आपटे बोलतायत पुण्यावरून. नमस्कार मंगल, तुम्हाला आवाज येतोय माझा? नमस्कार. हो येतोय. नमस्कार, मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. मला असा प्रश्न विचारायचा आहे की कंबर आणि जर पाठ दुखत असेल किंवा मान तर ते पंचकर्म किती दिवस करायला लागतं आणि त्याची प्रिकॉशन काय घ्यावी किंवा ते तेल मारण तेल किंवा शेकणं हे कितपत योग्य आहे? बरोबर. वय किती आपलं? माझं वय नाही, एकंदर कोणालाही झालं तरी हा प्रश्न मला विचारायचा. जनरल विचारलं. ठीक ठीक. म्हणजे मी सर्वांचा विचार असेल करतो. तर म्हणजे ताट बसावं किंवा काय किंवा मान दुखताना मानेचे व्यायाम करावेत का? पथ्य काय? बरोबर, छान प्रश्न विचारले त्यांनी. 2 प्रश्न विचारलेत, सांगतो मी तुम्हाला उत्तर पण सांगायचं.
सर्वात महत्त्वाचं की ज्यावेळी पेशंटच्या डोक्यात असतं की पंचकर्म किती दिवस करायचं, काय करायचं, हे डॉक्टर ठरवत असतो. कशावरून ठरवत असतो? वात किती वाढलेला आहे, 1, किती ठिकाणी झीज झालेले आहे, 2, आणि त्या पेशंटमध्ये वाताला अनुबंध पित्ताचा का कफाचा आहे त्याच्यानुसार पहिल्यांदा लघुवमन करणे आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू करणे. बऱ्याचदा काय होतं, विरेचन करणे, पित्ताचा जो अनुबंध आहे तो काढून घेणे आणि त्याच्यानंतर वाताची ट्रीटमेंट करणे हे ठरत असतं. वात किती आहे, वय किती आहे ह्याच्यानुसार तो शिरागत आहे, खंडागत आहे, मांसगत आहे, अस्थिगत आहे, मज्जागत आहे, त्याच्यानुसार साधारण 8 दिवस, 21 दिवस, 30 दिवस आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी 63 दिवसापर्यंत बस्ती करता येत असतात. ह्याच्यामधलं जे प्रमाण आहे ते मात्र मात्रा बस्ती करायच्या, अनुवासन बस्ती करायच्या, निरोह बस्ती करायच्या हे ठरत असतं. हे मात्र वैद्य ठरवत असतो. त्या पेशंटनुसार हे बदलू शकतं, वयानुसार बदलू शकतं, आजारानुसार बदलू शकतं. हा दुसरा. आणि त्यांनी अजून एक प्रश्न विचारला की मान दुखत असताना मानेश व्यायाम करावा का? हा खूप छान प्रश्न विचारला. बऱ्याचदा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आता मान दुखते तर मानेश व्यायाम चालू करा आणि मग कमी येईल. बऱ्याचदा पेशंटला असा अनुभव येतो की मान दुखायला लागल्यानंतर जर व्यायाम केलं तर मानदुखी वाढते आणि बऱ्याच पेशंटला असा अनुभव येतो की मान दुखायला लागली मानेश व्यायाम केलं तर मानदुखी कमी होते. ह्याचं मागचं कारण की जर अस्थिगत वात असेल जर व्यायाम केलं तर मानेचा दुखणं हे वाढणार. म्हणजे हाडामुळं जर दुखत असेल मान तर हे वाढणार, मणक्यामुळे दुखत असेल तर मानेचा व्यायाम केलं तर वाढणार. आणि शिरागत वात असेल म्हणजे फक्त शिरा आकडतात, स्नायू आकडतात, इसका बसलेला आहे त्याच्यामुळे आकडलेला आहे, जखडलेला आहे, बऱ्याच वेळ बैठे काम आहे, खाली मान मग घालून बघायचे, अति ताण पडलेला आहे, अशा वेळी जर व्यायाम केलं तर मग मात्र ती मानदुखी कमी होते. हा ह्याच्यातला बारकावा आहे. त्यामुळे कुणाला व्यायाम सांगायचे, कुणाला न सांगायचे, कधी करायचे, काय करायचे ह्याच्या पाठीमागे हे सर्वांसाठी उत्तर आहे. हो हो. बऱ्याचदा डॉक्टर असं होतं की व्यवहारामध्ये मणक्याची झीज तुमची खूप झाली आहे आणि तुम्हाला आता ऑपरेशनची गरज आहेच असा अनेक वेळा वैद्यकीय सल्ला रुग्णांना दिला जातो. तर किती प्रमाणात मणक्याची झीज झाली असेल तर आपल्याला ऑपरेशन टाळता येते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? ठीक. आता हे जे आहे ना, मी जसं सांगितलं तसं की ह्या शास्त्र बदललं की त्याच्या मर्यादा बदलतात. त्यामुळं कितीही वय असेल, कितीही असेल तर आपण ते करू शकतो. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, म्हणजे काय होऊ शकतं हे आता मला आठवलं जस्ट म्हणून सांगतो. ठाण्यामधल्या एका पेशंटचं हे उदाहरण आहे की पहिल्यांदा मुलगा आला होता, म्हणजे तो साधारण 10-11 वर्षाचं त्याचं वय असेल. मुलगा आला होता की मानदुखीसाठी. मग त्याचं सेम त्या पद्धतीने आपण जसं एक उदाहरण सांगितलं त्या पद्धतीने मानदुखीची त्याची ट्रीटमेंट केली. मानदुखीचा त्रास त्याचा कमी झाला, मोबाईलचं जे हे होतं सवय होती ते हळूहळू कमी करायला लावली आणि त्याच्यानंतर त्याची मानदुखी कमी आली. त्याची मानदुखी कमी आल्यानंतर त्याच्या वडील आले. वडिलांना त्रास होता कमरेचा, म्हणजे त्यांचा प्रवास असणं, इथं ठाण्यात असल्यामुळे लोकलचा त्यांचा रोजचा प्रवास असायचा, रात्री उशिरा येणं, उशिरा जेवणं, बाहेरच्या आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खायला लागणं, ह्याच्यामुळे त्यांना कंबरदुखीचा त्रास चालू झाला होता. कंबरदुखीचा त्रास आपण ज्यावेळी पाहिला त्यावेळी त्यांना वाताच्या आरशाचा त्रास होता, मुळव्याधाचा पण त्रास होता. मग ते वाताच्या आरशाचा त्रास आणि त्यांचा कंबरदुखीचा त्रास साधारण 2-2.5 महिन्याच्या पोटातल्या औषधं, पथ्य आणि पंचकर्म ह्या 3 पद्धतीने त्यांचा त्रास पूर्ण कमी आला. मग मात्र त्यांना चांगला विश्वास बसला आणि त्याच्यानंतर जे त्यांच्या वडिलांना आणलं, म्हणजे पहिल्यांदा नातू मुलगा आणि त्याच्यानंतर त्या पेशंटच्या वडिलांना आणलं. ज्यावेळी त्यांना आणलं ना त्यावेळी त्या पेशंटला असं व्यवस्थित धरून आणलेलं होतं, म्हणजे चालताच येत नव्हतं पेशंटला. आणि ज्यावेळी त्यांना आणलं त्यावेळी ते धरून आणलेलं होतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, दोन्ही पायामध्ये मुंग्या येणं, त्यानंतर चालताना पाय भरून येणं, जड वाटणं, तळपायची आग होणं आणि बधिरता जाणवणं त्या पायामध्ये, दोन्ही हातामध्ये मुंग्या, दोन्ही हातामध्ये जड आणि ताकद गेलेली होती. त्यानंतर त्यांना चक्कर येणं, त्यानंतर उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता येत नाही, हे तर होतंच, थवले होतं. त्यांना शुगरचा त्रास होता, बीपीचा त्रास होता आणि एकदा त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मानेच्या मणक्यामध्ये गॅप आहे, झीज आहे आणि ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे साधारण C2, C3, C4, C5, C6, C7 पर्यंत, म्हणजे जवळजवळ एकच मणका सोडला तर सर्व मणक्यामध्ये त्यांना झीज होती आणि गॅप होता. त्याच्यानंतर खाली कमरेच्या मणक्यामध्ये L2, L3, L3, L4, L4, L5 आणि L5, S1 एवढ्या मणक्यामध्ये झीज असणं आणि 2 मणक्यामध्ये नस दबलेली असणं, अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे खूप काय म्हणू आपण त्याला विचित्र त्यांचं हे होतं, पिक्चर होतं ज्यावेळी आले त्यावेळी. आणि त्यांना दोन्ही सांगितलं होतं, म्हणजे मानेच्या मणक्यात ऑपरेशन करावं लागेल आणि तुम्हाला कमरेच्या मणक्यामध्ये ऑपरेशन करावं लागेल, तरच तुम्हाला ह्यातून बाहेर पडता येईल. हा पेशंट ज्यावेळी आपल्याकडे आला त्यावेळी त्याचं व्यवस्थित निदान केल्यानंतर पोटातली औषधं दिली, त्यानंतर दीपन, पाचन ह्या सेम पद्धतीने आपण गेलो. त्यानंतर अभ्यंग करणं, स्नेहन करणं, स्वेदन करणं, कटिबस्ती करणं, मन्याबस्ती करणं, बस्ती करणं, त्याच्यानंतर अग्निकर्म करणं, जलोपचारण करणं, विद्धकर्म करणं, ह्या सर्व ज्यावेळी ट्रीटमेंट त्यांना एक करत गेलो त्यावेळी 6 ते 6.5 महिन्यानंतर पेशंट व्यवस्थित उठू शकत होते, चालू शकत होते आणि बसू शकत होते. त्यांचं ऑपरेशन टळलेलं होतं. सर्वात महत्त्वाचं त्यांना जे काय डिप्रेशन आलं होतं की आता इथून पुढे माझ्या आयुष्यात काहीच राहिलं नाही, ते पूर्ण आपण त्यांचं घालू शकत होतो. हे फक्त आयुर्वेदातूनच होऊ शकतं. त्याच्या पाठीमागं जो विचार सांगितला होता की हे कसं होऊ शकतं, तर हे पूर्ण त्याच्या पाठीमागचा विचार होता. कारण पेशंट ज्यावेळी येतो त्यावेळी फक्त त्याचं कंबरदुखी घालवणं आणि त्याचं ऑपरेशन टाळणं हा विचार नसतो. तर त्याला जे मी तुम्हाला म्हणलं की वेदनामुक्त तर करायचंच, पण त्याचे जे इतर व्याधी आहेत त्या शरीराला ते व्याधीमुक्त पण आपण करू शकत असतो आणि हे फक्त मला वाटतं आयुर्वेदातूनच होऊ शकतं. बरोबर.
मित्रांनो, अर्थातच ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण आता वेळ झाली एक छोटीशी विश्रांती घ्यायची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण विषय बघत होतो मान, पाठ, कंबरदुखी व आयुर्वेद. आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे. तर सर, ह्या अनुषंगाने मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारेल की अनेकदा चिकनगुन्यानंतर एक सांधेदुखी सुरू होते किंवा एक मणक्याचे आजार सुरू होतात. तर ह्या चिकनगुन्याच्या नंतर सुरू झालेल्या सांधेदुखीचा किंवा मणक्याच्या आजारांचा व्यवस्थितपणे याची चिकित्सा होते का किंवा याचा वेदना उपशम अत्यंत उत्तम प्रकारे होते का? बरोबर. कारण काय आज बरेचदा मी जर सांगितलं तसं की पेशंट तर नाही पण डॉक्टरांच्या मध्ये सुद्धा आज गोंधळलेली स्थिती दिसते. त्याचं कारण काय, म्हणजे चिकनगुन्या का होते हे थोडक्यात मी अगोदर तुम्हाला सांगेल आणि त्याच्या पाठीमागचा आयुर्वेदिक विचार पण सांगेल की इडिस इजिप्टिका किंवा इडिस अल्बोपिक्टोरस हे दोन आता ह्याच्या म्हणजे डासांचे जे जाती आहेत की त्याच्यातून तो चिकनगुन्या असेल, डेंगू असेल किंवा झिकासारखा व्हायरस असेल हे पसरले जातात आणि त्याच्यातून शरीरामध्ये ताप उत्पन्न होतो. ताप उत्पन्न झाल्यानंतर सांधे दुखायला लागतात. त्याच्यानंतर आज जी लक्षणं आहेत त्यामध्ये अंग काळं निळं पडणं, त्यानंतर त्वचेवरती खाज येणं, पुरळ येणं, कुणाला उलट्या होणं, जुलाब होणं, ते डायरेक्ट पॅरालिसिसपर्यंत किंवा एखाद्याला फिट्स येणं अशापर्यंत ही लक्षणं वाढत गेले आहेत. ह्याच्या पाठीमागे काय कारण होऊ शकतं, तर आयुर्वेदामध्ये जे विष ह्याच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत की विषाचे वेग सांगितलेले आहेत की रसात असेल तर काय होईल, रक्तात असेल तर काय होईल, मांसात असेल तर काय होईल, त्यानंतर अस्थित गेल्यानंतर काय होईल, मज्जेत काय होईल आणि शुक्रात गेल्यानंतर कसं माणूस मरतो. तर हे प्रत्येकाचे विष वेग सांगितलेले आहेत आणि त्यानुसार त्याच्या आगदामध्ये व्यवस्थित कीटक असेल तर काय, लुता असेल तर काय, वृश्चिक असेल तर काय, ह्या प्रत्येक दंश म्हणजे ह्या जे विष आहेत म्हणजे जंगम विष असेल तर काय, स्थावर विष असेल तर काय, प्राणीज विष असेल तर काय, तर ह्याची व्यवस्थित चिकित्सा केलेली आहे. हे ज्यावेळी फक्त आपण चिकनगुन्याकडे एक ज्वर किंवा एक ताप किंवा एक सांधेदुखी म्हणून बघायला जातो त्यावेळी त्याची ट्रीटमेंट होत नाही. कारण फक्त ज्वराची ट्रीटमेंट केली ताप कमी येतो पण परत ताप येऊ लागतो. तर ह्याचा अर्थ काय की त्याच्या पाठीमागे अजून कुठलं तरी कारण असू शकतं. फक्त सांधेदुखी दुखतंय किंवा वेदना होतात म्हणून त्याची दुखण्यावरची ट्रीटमेंट करायला गेलो तर ते जोपर्यंत औषध गोळ्या खात आहे तोपर्यंत बरं वाटतं आणि त्याच्यानंतर परत हा त्रास चालू व्हायला लागतो. म्हणजे काय की त्या पाठीमागचं जे विष आहे ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत ताप कमी येणार नाही, ताप कमी येत नाही तोपर्यंत सांधे दुखणं, मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं किंवा इतर जे लक्षणं आहेत ते कोणतीच कमी येणार नाहीत. म्हणून आयुर्वेदातला जो आगतंत्रातला जो कीट आणि लुता आणि मुश्च वृश्चिक हे जे विषय आहेत ह्या विषयाची आगदातली जी एकदम सुंदर ट्रीटमेंट सांगून ठेवलेली आहे. ही जर ट्रीटमेंट चालू केली ज्वरासोबत तर मग मात्र ताप हा 104, 103, 102 असे जरी ताप असतील तरी सुद्धा लवकरात लवकर उतरायला लागतात. हे ताप एकदा उतरले की जो हाडापर्यंत गेलेला किंवा हाडापर्यंत मुरलेला जो ताप आहे तो उतरत जातो आणि मग मात्र त्या पेशंटचा ताप तर लवकर उतरतो. कारण पेशंटला बऱ्याचदा काय भीती असते की आता खूप ताप वाढलेला आहे मग कसं करू, त्यानंतर अगोदर इकडले औषधं घेऊ का, त्यानंतर पहिले जाऊ का, किंवा आता 1 महिना झालं, 1.5 महिना झालं, 2 महिने झालं औषध खातोय तरीसुद्धा ताप तर एवढं पुरतं कमी होते पण परत येत नाही, मग आयुर्वेदाकडे जाऊ का. तर मला सांगायला आवडेल की आजकाल ह्या पूर्ण गोंधळाच्या स्थितीमुळे ज्यावेळी पेशंटला समजायला लागलं की आयुर्वेदिक औषधांना पण लवकर ताप होतो, लवकर सांधेदुखी कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं कायमची सांधेदुखी कमी होते, हे ज्यावेळी कळायला लागलं त्यावेळी आता म्हणजे पेशंटचे प्रमाण आहे ते आयुर्वेदाकडे वाढायला लागले. त्यामुळे हे आपण आजचा जे सांगायचा विषय होता तो हा जो निवडलेला होता विषय तो ह्याच्यामुळे निवडलेला होता. हो, त्यानंतर वेळ झाली एका कॉलची. दत्ता वैद्यजी बोलताय शिर्डीवरून. हॅलो, नमस्कार दत्ताजी, तुम्हाला आवाज येतोय? हो येतोय. आपण प्रश्न विचारू शकता. वैद्यजी बोलताय शिर्डीवरून. तुमच्या टीव्ही सज्जाचा आवाज थोडासा कमी करावा जेणेकरून तज्ञांचा तुम्हाला आवाज येईल, तुमचा आवाज तज्ञांना जाईल. हो येतो ना सर. माझ्या पायाला आहे ना, उजव्या पायाला खाली फक्त चावड्याला सूज येते. बरं, वय काय आपलं? वय 46. बाकी आणि किती दिवसापासून त्रास आहे हा? हे जवळजवळ
3-4 वर्षापासून त्रास बरं, काय तपासण्या वगैरे काय केल्या होत्या तुम्ही? केलं होतं. त्याचे ते आपले ॲलोपॅथीचे उपचार केले पण फरक पडत नाही त्याला काही. ठीक आहे. बाकी कुठल्या सांधा सुचतो वगैरे? नाही, पहिले डाव्या साईडला सुजायचा तर त्याचं ऑपरेट करून पाणी काढलेलं आहे. बरं ते डॉक्टर म्हणते रक्तवाहिन्यातून पाणी साचतं खाली. आणि वय काय आपलं? आपलं सॉरी, काम व्यवसाय काय आपला? काम ट्रॅव्हल ऑफिस बैठक काम. बैठे काम आहे. ठीक आहे, फोन ठेवला तरी चालेल, सांगूयात उत्तर. धन्यवाद. बरोबर. त्याने जो प्रश्न विचारला की डाव्या पायामध्ये सूज येते, ह्याचं कारण काय? आता ह्याच्यामध्ये काय असू शकतं, शिरागत वात करतो, जसं व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात की त्यामध्ये काय होते, रक्ताच्या आतमध्ये गुठळ्या तयार होणं, मग ते सुपरफिशियल व्हेन असेल किंवा डीप व्हेनस थ्रोम्बोसिस असेल. हा ॲक्च्युली आपला हे नाही आहे आजचा, तरीसुद्धा डीप व्हेनस थ्रोम्बोसिस असेल किंवा सुपरफिशियल व्हेनस थ्रोम्बोसिस असेल तर मग मात्र त्या ठिकाणी सूज येऊ शकते, त्यानंतर त्या ठिकाणी जखम होऊ शकते, त्या ठिकाणी पाणी होऊ शकतं, त्या ठिकाणी पस होऊ शकतो. तर ह्याची जी ट्रीटमेंट आहे ते आयुर्वेदानुसार हे रक्तावृत्त वात किंवा रक्तावृत्त जर समजा त्या ठिकाणी कप साठलेला असेल किंवा सिरस ग्रंथी म्हणून त्याची ट्रीटमेंट असते, त्यानंतर मेदावृत्त वात, ह्या पद्धतीनं तो ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीने ह्या पेशंटची ट्रीटमेंट केली जाते. त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे की एक बृहत विरेचन करून घेणं आणि त्याच्यानंतर बस्ती करणं. अशा पद्धतीने जर का त्यांची ट्रीटमेंट झाली तर त्यांचा जो पायावरची जी दोन्ही पायावरची जी आता एकाच पायावरती जी सूज येते ती सूज त्यांची कमी होऊ शकते. त्यामुळे त्यांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन, कारण त्या ठिकाणी मला वाटतं नगर जिल्ह्यातले येते, नगर जिल्ह्यामध्ये चांगले वैद्य आहेत, तज्ज्ञ वैद्य आहेत त्या आयुर्वेदिक आता सध्या, तर त्यांनी तिथं जाऊन सुद्धा ही पंचकर्मातली 2 विरेचन आणि बस्ती हे जर केलं तर मग मात्र त्यांचा त्रास आहे तो कायमस्वरूपी कमी होऊ शकतो. आणि उपकर्म असतं त्यामध्ये जलौकाचरण किंवा किती सूज आहे त्याच्यानुसार रक्तमोक्षण करणे ही ट्रीटमेंट केली तर त्यांना निश्चित फरक पडू शकतो. बरोबर सर, अगदी बरोबर. आता मी तुम्हाला सगळ्या जनतेच्या मनातला एक प्रश्न विचारेल की मणक्याच्या आजारांमध्ये आहार विहार हा कशा स्वरूपाचा असावा? बरोबर आहे, कारण काय होतं की एवढं करायचं आणि त्यानंतर ऑपरेशन करायचं, त्यानंतर होत नाही, त्यानंतर बऱ्याचदा औषधं खावी लागेल, हे करेल, पण हे होऊच नाही म्हणून काय करायला पाहिजे की सकाळी लवकर सगळ्यात महत्त्वाचं आहारामध्ये की बाहेरचं टाळायला पाहिजे, जे फास्ट फूड जंक फूड म्हणतो आपण ते टाळायला पाहिजे. थोडक्यात वांग, बटाटा, भात आणि हरभरा डाळ म्हणजे बेसनचे पदार्थ जे सर्व हॉटेलमधले पदार्थ येतात, त्यानंतर तांदळाचे म्हणजे आंबवलेले पदार्थ असतील हे तुम्ही टाळायला पाहिजे. जेवण जे आहे ते सकाळ संध्याकाळ 2 टाईम, सकाळी 9 ते 1च्या दरम्यान, संध्याकाळी 5 ते 7, 7:30, 8पर्यंत, 8च्या पुढे होत असेल तर जेवढी भूक आहे त्यापेक्षा निम्म जेवण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. पाणी ते उकळून गार केलेलं असावं. त्यानंतर जर समजा चहा प्यायचाच असेल तर अर्धा कप 2 टाईम चालतो, किंवा डिकशन किंवा ग्रीन टी म्हणतो आपण ते पिलेलं उत्तमच. त्याच्या पुढं फळं खायची असेल तर डाळिंब असेल, मनुका असेल, ड्रायफ्रूट असेल तर अशासारखी फळं खावी. त्यानंतर हरभरा डाळीच्या ऐवजी मूग, तूर, मसूर, मटकी ह्यासारख्या डाळी किंवा उडदाची डाळ ही जर वापरली आहारामध्ये तर त्यांचं जे दुखणं आहे ते कमी होतं. त्याचबरोबर दूध आणि तुपाचा वापर करायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं शरीरामध्ये तूप जात नाही, दूध जात नाही, त्यामुळे जो स्निग्धांश आहे शरीरामध्ये तो कमी राहतो आणि वात वाढायला लागतो आणि मग मात्र झीज व्हायला लागते. उपवास करणं टाळावं, उपवासाला जो साबुदाणा आहे तो टाळावा. त्यानंतर मैद्याचे जे पदार्थ फास्ट फूडमधले जे पिझ्झा, बर्गर वगैरे जे असेल किंवा बेकरी आयटम असतील, रोज चहा, खारी, टोस्ट जे खाणं आहे हे मग त्यांनी बंद करायला पाहिजे, कारण त्यातून विरुद्ध आणणं, त्यानंतर आम आणि त्यानंतर परत सांधेदुखी किंवा मणक्याचे विकार किंवा हाडाची झीज होणं ही त्याची पाठीमागची सिक्वेन्स असते, म्हणून ह्या गोष्टी त्यांनी टाळायला पाहिजे. व्यायाम कोणता करायला पाहिजे? सकाळी उठल्यानंतर सकाळी सगळ्यात महत्त्वाचं ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठो स्वास्थ्य रक्षार्थम आयुष्य. ब्राह्मी मुहूर्तावर उठायला पाहिजे, अंगाला तेल लावायला पाहिजे आणि मग मात्र अभ्यंग बनतात, कारण अभ्यंग जर केलं तर अभ्यंगम आचरण नित्यम सा जरा श्रम वातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू म्हणजे सुत्वक स्वप्न दाढकृता. म्हणजे काय होतं की वात आहे तो कमी होतो, त्यानंतर श्रम केलेला असेल तर ते कमी होतं, त्यानंतर त्वचा चांगली राहते, हाडं मजबूत राहतात, दृष्टी चांगली राहते, झोप चांगली लागते. एवढं सगळं फक्त स्नेहन करून होत असतं. आणि त्याच्यानंतर व्यायाम करायला पाहिजे. त्यानंतर व्यायाम कुठला पाहिजे की योगासनं म्हणतो आपण ती सर्व झाली पाहिजे, सूर्यनमस्कार झाला पाहिजे, प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती हे व्हायला पाहिजे आणि चालणं आहे ते सरळ रस्त्याने व्हायला पाहिजे, मातीवरती व्हायला पाहिजे. आणि जे ट्रेकिंग करणं, जिना चढणं, पायऱ्या चढणं, डोंगर चढणं ह्या गोष्टी जेवढ्या टाळता येईल तेवढ्या टाळायला पाहिजे. अशा पद्धतीने जर का व्यायाम केला तर मग मात्र, आणि सर्वात महत्त्वाचा व्यायाम मणक्याच्या विकारामध्ये तो म्हणजे पोहणे हा असतो. हाही व्यायाम चांगला होतो, म्हणजे मणक्यावरचा ताण आहे तो कमी होतो. त्यामुळे ह्या पद्धतीने जर का व्यायाम केला, आहार जर ठेवला तर त्यांना मणक्याचे विकार जवळजवळ 80-90% होतच नाही. त्यानंतर वेळ झाली एका कॉलची. सचिनजी बोलतायत अकोलावरून. नमस्कार सचिनजी, तुम्हाला आवाज येतोय माझा? हो सर. हां, आपण आपला प्रश्न तज्ज्ञांना विचारू शकता. सर मला विचारायचं होतं, माझ्या बाबाला पॅरालाइज झालेले होते, तर आता सध्या ते बरोबर आहे, तब्येत त्यांची बरोबर आहे, पण त्याच्यावर आता आयुर्वेदिक मध्ये काय उपचार घेतला चालेल पुढे? किती वर्ष झालं पॅरालिसिस होऊन आणि कुठं हातात पायात, एका साईडला दोन्ही साईडला? त्यांना असा चेहऱ्यावरच थोडासा इनिशियल आला होता. बर.
बाकी हातामध्ये पायामध्ये काय नाही त्रास, व्यवस्थित आहे? नाही हातामध्ये पायामध्ये काही नाही सर. ठीक ठीक ठीक. आणि किती वर्षापूर्वी? सर आता सहज 1 महिना झाला फक्त. 1 महिना. ठीक आहे. वय त्यांचं? वय 70 वर्ष आहे सर. ठीक आहे ठीक आहे. सांगतो, औषध सांगतो तुम्हाला. धन्यवाद सचिन. आयुर्वेदानुसार ह्याला अर्धी तास म्हणलं जातं. अर्धी. म्हणजे फक्त चेहऱ्यावरती एका साईडला हे जातं, म्हणजे त्यांची जी हालचाल आहे ती कमी होणं, जे लाळ थोडीशी गळणं किंवा एका डोळ्यातून पाणी येणं किंवा कानाला त्रास होणं, अशा पद्धतीची लक्षणं असतात आयुर्वेदामध्ये. त्यामध्ये नस्य करणं अणुतेलाचं, त्याच्यानंतर पोटातून औषधं, रक्तपाचक, मेदोपाचक हे घेणं, आणि सर्वात महत्त्वाचं विरेचन करणं. आणि मांसादी कषाय म्हणून एक औषध मिळतं, विकत हे मिळतं, हे जर त्यांनी घेतलं आणि चेहऱ्याला ते महामाश तेल आहे हे जर त्यांनी चोळायला सुरुवात केली तर त्यांचा अर्धीचा जो त्रास आहे तो साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये कमीच येतो. नस्य मात्र वाढत्या म्हणजे चढत्या प्रमाणात त्यांच्यामध्ये केलं जातं, तर ते जवळच्या वैद्याकडून करून घ्यावं. आणि ह्याच्यासोबत बृहद विरेचन, कारण पक्षघातेतु विरेचनम, स्नेहसंयुक्तम पक्षघातेतु विरेचनम असं म्हणलं जातं. तर ते विरेचनचा एक उपक्रम आणि नस्याचा उपक्रम, हे 2 उपक्रम जर त्यांनी वैद्याकडून करून घेतले जवळच्या, तर त्यांचा हा अर्धीचा त्रास आहे तो ह्या वयात सुद्धा कमी होऊ शकतो. मित्रांनो, अर्थातच ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण आता वेळ झाली एक छोटीशी विश्रांती घ्यायची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण बघत होतो मान, पाठ व कंबरदुखी व आयुर्वेद. आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे. सर, या अनुषंगाने मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारेल की मणक्याच्या आजारामध्ये अनुवंशिकता याबद्दल तुमचा अनुभव काय? बरोबर आहे. आपण काय पाहिलं की ह्यामध्ये बरेच आजार कसे असतात की वयानुसार झालेले, कामानुसार झालेले किंवा काय ॲक्सिडेंटनुसार झालेले, पण काही आजार असतात की जे अनुवंशिकच असतात, ज्याला कंजेनायटल ॲनोमलीज असं म्हणलं जातं. की जन्मताच त्यामध्ये काय असतं, मणक्यामध्ये गॅप असणं, म्हणजे बाक असणं. पाठीमागच्या बाजूला असेल तर त्याला कायफोसिस म्हणतात, पुढच्या बाजूला असेल तर लॉर्डोसिस म्हणतात, किंवा जर साईडला तो बेंड झालेला असेल मणका तर त्याला स्कोलिओसिस म्हणतात. तर ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती साधारण शुक्रगत वात ह्या पद्धतीने जी ट्रीटमेंट केली जाते. शुक्रगत वात जसं आपण रसगत, मांसगत, मेदगत, अस्थिगत, मज्जागत असे म्हणतो, तर त्याची ट्रीटमेंट केली जाते. साधारण 8-8, 9-9 महिने ह्याच्या पाठीमागं लागलं जातं. आणि मग मात्र ती जो आपण हे आहे त्याची जी बाक पडलेला आहे पाठीमागं असेल, साईडला असेल, तर ती कमी करण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय काय असते की त्यावरती लेप लावणं, बस्ती करणं, नस्य करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना बृहदोमन करून वरचं जो कफाचं आवरण आलेलं असतं ते कमी करणं. अशा पद्धतीने जर का अपचित मेद आहे तो कमी केला तर अस्थिधातूची जे हे आग्नेय ती वाढते, आणि त्या पद्धतीनं अस्थिधातूचं पोषण व्यवस्थित होतं. अस्थिधातूचं पोषण जर व्यवस्थित झाले तर नवनिर्मितीसाठी मदत होत असते. अशा पद्धतीनं त्याच्या पाठीमागचा जो विचार आहे तो होतो. आणि मग मात्र साधारण आपण 80-90% हा पेशंट आज क्लिअर करू शकतो, जो कायफोसिस असेल, लॉर्डोसिस असेल किंवा स्कोलिओसिस असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्यांना जी होणारी बाळ असतात त्यांच्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये प्रोविजन करून ठेवलेलं आहे. ते म्हणजे की बीज संस्कार असं म्हणलं जातं. समजा एखाद्याला कुबड आलेले आहे, बाक आले, मग त्याची होणारी जी मुलं आहे ती तशीच होतील का, तर नाही. तर त्याच्यासाठी बीज संस्कार म्हणून केलेले आहेत. वमन, विरेचन, बस्ती करणं, बीज संस्कार करणं, आणि त्याच्यानंतर त्या दोघांना चान्स घ्यायला लावणं. तर मग मात्र हा जो त्रास आहे अनुवंशिक जरी असेल तरी तो त्यांच्यातून आपण घालवू शकतो. एवढं सुंदर प्रयोजन मला वाटतं आयुर्वेदामध्येच असावं. हो हो हो. यानंतर सर, मी अनेकदा व्यवहारामध्ये असं दिसून येतं की एक मोठा ॲक्सिडेंट होतो किंवा एक मोठा आघात होतो
या आघातानंतर सांधेदुखी किंवा मणक्याची दुखी ही सुरू होते, ती सुरूच होते. बरोबर. तर याबद्दल तुमचा अनुभव काय आणि याची चिकित्सा तुम्ही कशी बरोबर, छान प्रश्न विचारला. बऱ्याच जणांचं असं होतं की आता झीज ते भरून काढतात, आजार आहे हळूहळू भरून काढतील, पण समजा एकदम ॲक्सिडेंट झाला आणि मार लागला आणि पडले तर काय करायचं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपल्या ह्याचं, म्हणजे मला वाटतं हा दादरच्या ओपीडीमधल्या पेशंटचा आहे. तर ते मुलगा जो होता तो साधारण मला वाटतं 24-25 वय असावं आणि हे झाला गाडीवरती बाईकवरती घसरला, पडला आणि मणक्यामध्ये फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा त्या पेशंटला व्यवस्थित त्याचं लघवीचं सेन्सेशन येत नव्हतं, टॉयलेटचं सेन्सेशन येत नव्हतं आणि खाली जो भाग आहे तो पॅरलाइज झालेला होता आणि साधारण 1 ते 1.5 वर्ष तो पेशंट तसंच त्या अवस्थेमध्ये पडून होता. म्हणजे लघवी आलेली कळत नव्हते, टॉयलेट आलेली कळत नव्हते आणि खाली जी सेन्सेशन संवेदना त्या काहीच नव्हत्या. अशा पद्धतीने पेशंट ज्यावेळी आपल्याकडे आणलं त्यावेळी त्याची जे चिकित्सा चालू केली, साधारण 1 ते 1.5 वर्षानंतर पेशंट तो व्यवस्थित त्याच्या पायावरती उभा राहिला होता. पहिल्यांदा एका काठीवरती, त्यानंतर त्या वॉकरवरती आणि त्याच्यानंतर मग तो चालायला लागला होता. 1-1.5 वर्ष ह्या पेशंटची जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये परत पोटातली औषधं, पथ्य, त्यानंतर प्राणायाम, योगासनं, कटिबस्ती, बस्ती, अग्निकर्म, विद्धकर्म, सुवर्णशालकाने त्यांच्यामध्ये केलं जात होतं. त्यानंतर रक्तमोक्षण, ह्या सगळ्या चिकित्सा केल्यानंतर कुठंतरी साधारण 6व्या-7व्या महिन्यामध्ये पायामध्ये थोडीशी संवेदना यायला लागली. त्यानंतर जे बधीरपणा तो कमी व्हायला लागला, लघवीचं सेन्शन यायला लागलं, टॉयलेटचं सेन्शन यायला लागलं आणि त्याच्यानंतर मग मात्र थोडी ताकद येत गेली. 1 ते 1.5 वर्षानंतर ज्यावेळी आपण मागं लागलो त्यावेळी तो पेशंट त्यातून बाहेर पडला. म्हणजे मला सांगायचं असं की जरी हे झालेलं असेल, ॲक्सिडेंट झालेला असेल, फ्रॅक्चर झालेला असेल, तरी सुद्धा आयुर्वेदामध्ये त्यामध्ये सुंदर रिझल्ट आहे की ज्याच्यातून पेशंटचं फक्त तो आजारच नाही तर त्याचं अख्खं आयुष्य आपण वाचवू शकत असतो. बरेचदा काय होतं, स्पोर्ट इंजुरी झालेली असते, पडलेलं असतं, ऑपरेशन आहे ते त्यांना टाळायचं असतं. तर बरेच जे ह्याचे आहेत अंडर 19 वगैरे आपल्याकडे पेशंट येऊन गेलेले होते, म्हणजे रणजीमध्ये खेळणार आहे की त्यांचंही असं झालेलं होतं की मणक्यामध्ये उडी मारताना इस्का बसला आणि त्यानंतर सायटिकासारखी लक्षण झाली आणि त्यांनी सांगितलं होतं की आता ऑपरेशन हे करावं लागेल, ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, कारण त्याशिवाय त्याचं करिअर आहे ते पुढं खराब होऊ शकतं. पण मग मात्र ज्यावेळी आपण आपल्याकडे आले एका पेशंटनेच त्यांना सांगितलं होतं त्यांचं बस्ती करणं, पोटातली औषधं देणं आणि त्याच्यानंतर लेप देणं, त्याच्यानंतर आराम आणि काही योगासनं, ह्याच्यातून त्यांना पेशंटला पूर्ण बाहेर काढलं. साधारण 6 महिन्याचा कालावधी गेला. 6 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित त्यातून बाहेर तर पडला, पण त्याचं जे करिअर आहे ते आपण व्यवस्थित आयुर्वेदाच्या माध्यमातून वाचू शकलो. खूपच छान सांगितलं सर. यानंतर मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारेल की मान, पाठ आणि कंबर दुखीमध्ये कोणत्या प्रकारचे पंचकर्म आपण बरोबर आहे. काय होतं, बऱ्याचदा कुठल्या पेशंटला काय वापरायचं हे त्याच्या निदानावरती ठरत असतं. पण साधारणतः मणक्याच्या आजारामध्ये जी पंचकर्म केली जातात त्यामध्ये पहिल्यांदा महत्त्वाची असतात त्या म्हणजे बस्ती, त्यामध्ये कटिबस्ती असेल, मण्यबस्ती असेल, हे एक येतं. त्याच्यानंतर उपकर्म म्हणतात त्याला, विद्धकर्म करणं. त्यानंतर त्या ठिकाणी विद्धचं कर्म जर केलं, समजा बऱ्याच दिवसाची मान आखडलेली आहे, कंबर आखडलेली आहे, ते एकदा आपण जर हे केलं, विद्धकर्म केलं तर तत्काल वेदनाशमन होत असतं. त्यानंतर बऱ्याच दिवसाची कंबर आखडलेली जखडले, एक जर सिंगल कटिबस्ती केली तर त्यातून पेशंटला बरं होत असतं. आणि कित्येक दिवसाचा सायटिकाचा त्रास आहे त्या ठिकाणी जर विद्धकर्म केलं, खाली पायाच्या ज्या अंगठ्याचे स्पॉट आहेत जे सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेले ते जर केलं तर पेशंट तत्काळ सांगतो की माझी पूर्ण हे जे आता पायातले वेदना ते कमी आलेत, मुंगे ते कमी आलेत आणि तिथं सेन्सेशन जाणवं लागले. त्यामुळे विद्धकर्म करणं, अग्निकर्म करणं हे महत्त्वाचं. त्यानंतर कटिबस्ती करणं, मण्यबस्ती करणं आणि त्याच्यानंतर मुख्य जे आहे त्या बस्ती करणं. अशा पद्धतीने आपण त्यांची ट्रीटमेंट करत असतो. बऱ्याचदा ही बस्ती करण्याच्या अगोदर सुद्धा काय केलं जातं, जर कफाचा अनुबंध असेल तर तो घालवण्यासाठी अगोदर बृहदोमन किंवा लघुमन हे केलं जातं आणि त्याच्यानंतर ह्या बस्ती आहेत त्या आपण करत असतो. अशा पद्धतीनं ट्रीटमेंट केली जाते, तरच त्यातून त्या पेशंटला गुण येतो आणि तर तो पेशंट त्यातून बाहेर पडत असतो. एक छोटंसं आता मला आठवलं म्हणून सांगतो की परवा 2 महिन्यापासून चिकनगुन्याचं पेशंट होतं की सगळ्या अंगावरती सूज होती, त्यानंतर पायच उचलता येत नव्हतं, त्या सगळ्या अंगामध्ये ताप होता आणि सगळ्या सांधे आकडून जकडून गेलेलं होतं पेशंट. आलं पेशंटला विद्धकर्म केलं आणि अग्निकर्म केलं, पेशंट व्यवस्थित उठला, चालायला लागला. म्हणजे मान जी अशी होती ती मान व्यवस्थित त्या पेशंटची व्यवस्थित सरळ झाली. त्यानंतर पायात कसलं म्हणजे ताकदच नसल्यासारखं होती. पेशंटला एक पाऊल जर टाकायचं म्हणलं तर पाय भरून यायचं, जड वाटायचं, म्हणजे एवढं काहीतरी ओझं बांधलं असं वाटत होतं त्या पेशंटला. आणि हा पेशंट होता चिकनगुन्याचा. म्हणजे आजार कुठला त्याला आणि तो पेशंटला लक्षणं काय होती, फक्त विद्धकर्माने त्या पेशंटचं बरं झालं, म्हणजे तत्काळ वेदनाशमन झालं. आणि त्याच्यानंतर ह्या पेशंटला जे आपण जी मग सांगितली ती कीट लुता विषाची औषधं दिली आणि औषधं दिल्यानंतर जो 2 महिने औषध खात होता ते औषधं बंद करायला लावली आपण आणि त्यानंतर आपली औषधं चालू केली. साधारण 4थ्या-5व्या दिवशी सूज कमी आली, अंगातला ताप कमी आला आणि त्या पेशंटच्या तोंडाला चव आली. त्याच्यानंतर सांधेदुखी आणि हे कमी येण्यासाठी साधारण 1.5 महिना लागला, पण तो पेशंट त्यातून पूर्णपणे बाहेर पडला. आणि हे किती
प्रत्येक पेशंटच्या बाबतीत आपण सांगू शकतो की आजार एक असतो, त्यानंतर त्या वैद्याकडे जर तुम्ही गेला तर त्या पद्धतीने त्याला आयुर्वेदिक निदान करू द्या, कारण तुम्ही जे करून आला असता ते ॲलोपॅथिक किंवा आधुनिक किंवा इतर कुठलंही निदान केलेलं असतं. ज्यावेळी आयुर्वेदाकडे येतं त्यावेळी त्या वैद्याला त्याचं निदान करू द्या. निदान झाल्यानंतर आयुर्वेदिक पद्धतीने त्याची ट्रीटमेंट होते आणि आयुर्वेदिक निदान आयुर्वेदिक पद्धतीने जर ट्रीटमेंट झाली तर तो पेशंट पूर्ण वेदनामुक्त तर होतच होतो, पण शरीरात जे काय आजार आहेत इतर त्यातून तो व्याधीमुक्त सुद्धा होऊ शकतो. हे मला वाटतं आयुर्वेदाची ब्युटी आहे असं म्हणलं तर काय हरकत नाही. अतिशय उत्तम सर. बऱ्याचदा ह्या सोबतच अजून एक तक्रार रुग्णांची अशी असते की सकाळी त्यांना उठल्यावरती त्यांचे सांधे हे सर्व आखडल्यासारखे वाटतात. बरोबर. त्याला ग्रह असं आपण आयुर्वेद म्हणतो. तर या ग्रहाबद्दल तुम्ही काय सांगा? बरोबर. ह्या पाठीमागे काय होतं की शरीरामध्ये जर का आम असेल, कफ असेल तर सकाळी उठल्यानंतर त्या पेशंटला आखडणे, जखडणे किंवा पेशंट बऱ्याचदा सांगतात की सकाळी उठलं की सगळं अंग ताटून जातं आणि थोडीशी आंघोळ केली किंवा हालचाल केली की त्यानंतर त्या अंगामध्ये जो कफ आहे किंवा जो आम आहे तो थोडासा कमी होतो उष्णता मिळाल्यामुळं आणि तो त्रास कमी होत असतो. तर ह्याची जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटमध्ये दीपन आणि पाचन करणं आणि आमाचं पाचन करणं ही ट्रीटमेंट होते. आमाचं पाचन जर जास्त असेल तर लघुवमन करून केलं जातं, नसेल तर दीपन पाचन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये मात्रा बस्ती वापरल्या जातात. तिक्तक शिराच्या 8 बस्ती जर वापरल्या तर मग मात्र हा पेशंटचा पूर्णतः त्रास कमी होत असतो. आणि ह्यांनाही जर का घरच्या घरीच समजा हे जर केलं, लवण भास्कर म्हणून चूर्ण मिळतं ते जर घेतलं किंवा गुळ आणि सुंठ म्हणजे सुंठीचा काढा करायचा आणि गुळासोबत घ्यायचा किंवा गंधर्व तेल जे 6 महिन्यातून एकदा घेतलं जातं ते गंधर्व तेल जर का सुंठीच्या काड्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये किंवा गरम दुधामध्ये जर घेतलं तर त्या शरीरातला आम कमी होतो. एक वेळचं जेवण म्हणजे संध्याकाळचं जेवण जर कमी केलं किंवा लंघन केलं तर त्यांचा हा जो त्रास आहे सकाळी उठल्यानंतर अंग जखडतं किंवा उठ वाटत नाही, फ्रेश वाटतं, आळस येतो, हा त्रास पूर्ण कमी होतो. संध्याकाळचं जेवण कमी, लंघन आणि एक वेळ सुंठीचा किंवा दुधाच्या मधून किंवा गरम पाण्यामधून 2 चमचे गंधर्व तेल म्हणजे एरंड तेल जर घेतलं तर त्रास त्यांचा पूर्ण कमी होऊ शकतो. अतिशय उत्तम सर. मान, पाठ व कंबरदुखी याच्या दुखण्यांबद्दल तुम्ही प्रेक्षकांना अंतिम सल्ला काय द्याल? बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायला आवडेल त्यांना की कुठलाही आजार झाला किंवा मानेचा असेल, कमरेचा असेल, मणक्याचा असेल आणि कुठल्याही स्टेजपर्यंत गेलेला असेल आणि डॉक्टरांनी आता सांगितलेलं असेल की तुम्हाला आता ह्याच्यावरती ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही, तर मला वाटतं की त्यांनी एकदा तरी जरूर म्हणजे कुठल्या मणक्याचंच नाही तर कोणतेही ऑपरेशन करण्याच्या अगोदर एक सेकंड ओपिनियन म्हणून तर जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडे जायला पाहिजे. कारण आज मला वाटतं महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ वैद्य आहेत की जे प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात, पंचकर्म करतात, तर त्यांच्याकडे जाऊन त्यांनी सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे आणि मग मात्र पुढे जायला पाहिजे. कारण परत एकदा पुढे गेल्यानंतर होऊ शकते ट्रीटमेंट, नाही असं नाही, पण आर्थिक त्यानंतर शारीरिक मानसिक प्रत्येक हानी झाल्यानंतर जर तुम्ही येत असाल तर त्याच्या अगोदर जर आला तर तुम्ही ह्यातून कायमस्वरूपी बरे होऊ शकता, कायमस्वरूपी बाहेर जाऊ शकता. आणि आयुर्वेदिक पद्धतीने जर एकदाही कुठला समजा तुमचा व्यवसाय काही असेल, काही असेल, हा आजार होऊ नये म्हणून तुम्ही जर का जवळच्या वैद्याकडे गेला त्यांच्याकडून जर नाडी परीक्षण करून घेतलं, ते आपली प्रकृती कुठली आहे, आपल्या व्यवसायाला कसा आहार पाहिजे ह्याचं जर का एकदा शेड्यूल करून घेतलं तर मग किंवा वर्षातून एकदा शरीराची शुद्धी म्हणून तरी पंचकर्म करून घेतलं तर मग मात्र वाताचे कुठले आजार होणार नाहीत, हाडाचे कुठले आजार होणार नाहीत आणि तुमचं जे आयुष्य आहे हे निरोगी आणि दीर्घायू होऊ शकतं. अर्थातच सर, मान, पाठ व कंबरदुखी हे आजार अत्यंत गंभीर आणि तीव्र अशा स्वरूपाचे जरी असले तरी तुम्ही आज जी माहिती दिली ती अत्यंत विस्तृत होती, अत्यंत ज्ञानपूर्वक होती आणि नक्कीच ह्या माहितीचा फायदा एका सामान्य घरातील, एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला होईल अशी नक्कीच आपली आशा आहे. यासोबतच तुम्ही आम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले याबद्दल सह्याद्री वाहिनी व हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी तुमच्या मनापासून आभार मानतो. नमस्कार. स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम व आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण व रोगी म्हणजे रुग्णाच्या रोगाचे हरण हे आयुर्वेदाचे एक प्रमुख प्रयोजन आहे. याप्रमाणेच आजच्या चर्चेतून आपण मान, कंबर व पाठदुखी याचे कारणे तर बघितलीच, पण हे आजार टाळावे कसे याची सुद्धा अतिशय उत्तम माहिती घेतली आणि यातून तुमचे आरोग्य सुधारेल अशी मी आशा करतो. पण मित्रांनो, आता वेळ झाली तुमची रजा घेण्याची. ही चर्चा इथे जरी थांबत असली तरी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह, एका नवीन तज्ज्ञासह व काही नवीन आरोग्यविषयक सल्ल्यासह. सोबतच मी तुमच्या रजा घेतो. तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार. यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 055.